मोनालिसा भाग 1। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राइब करा। स्टोरी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सकाळच्या गुलाबी थंडीत मोनालिसा गाढ झोपेत होती। तिच्या शेजारी तिची लाडकी बहीण मानसीही मोनालिसाच्या पोटावर हात टाकून गाढ झोपलेली। मानसीची आई येऊन मोनालिसा आणि मानसी दोघींना उठवू लागते। कार्ट्या अजून झोपलेत, सूर्य डोक्यावर आला तरी त्याचं भान नाही दोघींना पण। मानसीची आई मोनालिसा आणि मानसीच्या अंगावरची चादर जोरात ओढत बोलतात, "ए कार्ट्यांनो उठा, नाहीतर बादलीभर पाणी आणून ओतेल तुमच्या अंगावर." मोनालिसा अंथरुणातून उठून, "आई तुम्ही," बोलते, "सॉरी, ते चूक झाली, खूप वेळ झोपून राहिले मी." पण मानसी अजून ढिम्म हलत नव्हती। आईने त्यांच्या अंगावरून ओढलेली चादर मानसी पुन्हा अंगावर ओढून झोपते। आई थोडं रागवत बोलते, "मोनालिसा, तुझ्या बहिणीला खूप लाडावून ठेवलंयस तू। या कलियुगातील कुंभकर्णीन आहे ही। तूच बघ काय कसं ते उठव तिला. आणि बाळा, सॉरी कशाला बोलते? तू कुठे रोज झोपते उशिरापर्यंत? आजच झोपली तू, पण हिचं नेहमीचंच आहे, खूप लाड झाले आहेत हिचे. तुमचं आवरून पटकन खाली या, बाबा वाट बघत आहेत ब्रेकफास्टसाठी तुमची." बोलून आई त्या दोघींच्या रूम बाहेर पडते। घराबाहेरून मानसीची आत्या सर्व ऐकत होती। आत्या मानसीच्या आईला बोलतात, "वहिनी, त्या मोनालिसांनी बिघडवून ठेवलंय आपल्या मानसीला, तरी सुद्धा तुम्ही तिला काहीच बोलत नाही। ती ना आपल्या नात्यातील ना आपल्या रक्ताची, हवी कशाला असली पणवती आपल्या घरात? वहिनी, घराबाहेर काढा तिला, जाऊ द्या तिला परत त्या अनाथ आश्रमात, नाहीतर राहील तिला कुठे राहायचं आहे तिथे. स्वतः कमवून पोट भरू शकेल एवढं शिकवलं आहे आपण तिला." मानसीच्या आईने आत्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्या चिडून बोलल्या, "वंस, मी मोनालिसाला जन्म दिला नसला तरी मी तिला माझी मुलगी मानले. तुम्हाला यापूर्वी खूप वेळा समजावून झालं आहे माझं, पण आता हे शेवटचं वंस, लक्षात ठेवा. यापुढे मी मोनालिसाविषयी एकही शब्द ऐकून घेणार नाही. तिच्या विरोधात मला भडकवण्याचा प्रयत्न पुन्हा केला तर खबरदार. या घरातून ती नाही तर तुम्ही घराबाहेर जाल, हे नक्की." मानसीच्या आईने चांगलीच वॉर्निंग दिली आत्यांना। तशा आत्याच्या नाकपुड्या रागाने फुगल्या। खूप राग आला आत्यांना वहिनीच्या बोलण्याचा। परक्या अनाथ मुलीसाठी वहिनी आपल्याशी या भाषेत बोलते याचा राग घर करून बसला त्यांच्या मनात। पण वहिनीपुढे काही चालत नव्हतं आत्याचं। आत्या वहिनीला जरी काही बोलल्या नसल्या तरी रागाने त्या आतल्या आत कुढत होत्या। मोनालिसाचं प्रेम सारंग पाटील सोबत होतं ते तिने घरी सांगितलं होतं। मानसीच्या आई-बाबांचा मोनालिसाच्या प्रेमाला विरोध नव्हता। सारंगचं त्यांच्या घरी येणं जाणं होतं, आवडत होता तो घरच्यांना। मोनालिसा आणि सारंगचं लग्न लावून देण्याचं ठरलं होतं त्या सर्वांचं। त्यांना काळजी होती ती मानसीच्या लग्नाची, कारण मोनालिसाचा बॉयफ्रेंड सारंग 3 वर्षांसाठी परदेशात गेला होता। तो मायभूमीत परत आल्यानंतर मोनालिसासोबत लग्न करणार होता। तोपर्यंत मानसीचं लग्न थांबवणं तिच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं। त्यांनी मानसीसाठी मुलं पाहण्यास सुरुवात केलेली। आज मानसीला पाहायला मुलगा येणार होता, म्हणूनच मानसीची आई आज त्यांना लवकर उठवण्यासाठी त्या दोघींच्या रूममध्ये गेलेली। दुपारपर्यंत मुलगा आला मानसीला पाहण्यासाठी। त्याला कुरल्या केसांची आणि टपोऱ्या डोळ्यांची गोरी गोमटी सडपातळ बांध्याची मानसी खूप आवडली। त्याने लगेचच त्याच वेळेस लग्नासाठी मानसीला होकार दिला। मानसीचे आई-बाबा खुश झाले। त्यांच्या मनासारखं स्थळ त्यांच्या मानसीला आलं म्हणून। वरवर मी खूप खुश आहे असं दाखवणारी मानसी मनातून खूप नाराज होती। गोंधळली होती ती पूर्णतः मनातून। तिच्या मनात खूप चलबिचल चालू होती, कारण तिचं प्रेम एका दुसऱ्याच मुलावर होतं। पण आई-बाबा त्या मुलासोबत तिचं लग्न नाही लावून देणार असं वाटत होतं तिला।
तो पण तिच्या सोबतच एकाच कॉलेजमध्ये शिकत होता. घरचं चांगलं होतं त्याच्या, पण तो स्वतः काही कमवत नव्हता. मोनालिसांनी घरी सांगितलेलं सारंगविषयी. सारंग नेहमीच्या उठण्या बसण्यातील होता म्हणून घरच्यांनी मान्य केलं होतं त्या दोघांचं प्रेम. पण मानसीचं तसं नव्हतं. तो काही कमवत नसल्यामुळे तिला माहिती होतं तिचे आई वडील तयार होणार नाहीत त्यांच्या लग्नाला. कॉलेजपासून मानसीचं त्या मुलावर प्रेम होतं. ते तणामनाने लग्ना अगोदरच एक झालेले. माझं एका मुलावर प्रेम आहे ते पण ती तिच्या घरच्यांना नाही सांगू शकली आणि तिने त्या मुलाला म्हणजेच अमितलाही नाही सांगितलं की माझं लग्न ठरलंय ते. असेच काही दिवस जातात आणि मानसीच्या लग्नाचा दिवस उजाडतो. घरात लग्नाची धामधूम चालू असते. मानसीच्या लग्नाची बातमी तिचा बॉयफ्रेंड अमितला समजते. तो तर हा धक्का सहनच करू शकला नाही. मानसीचं लग्न काही तासांनी होईल या विचारानेच तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या घरचे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. त्याचा जीव वाचतो. मानसी तिच्या लग्नासाठी तयार होऊन बेडरूममध्ये बसलेली. लग्नाच्या गडबडीत सकाळपासून व्यवस्थित काही खाल्लं पिल्लं नव्हतं म्हणून तिला मळमळायला लागलं. या अगोदर बऱ्याच वेळेस तिला असंच मळमळत होतं. तिने प्रेग्नन्सी किट आणून गुपचूप चेक करून पाहिलेलं पण आतापर्यंत तसं काही नव्हतं. आज तिला मळमळत असतानाच उलटी झाली म्हणून तिने तिच्याजवळ असलेल्या प्रेग्नन्सी किटमध्ये चेक केलं. तिच्या मनात चुकचुकणारी पाल खरी आहे की नाही ते पाहण्यासाठी. तर प्रेग्नन्सी किटवर रेड कलरच्या 2 लाईन येतात. त्या पाहून तर मानसीचे डोळे मोठे होतात. तिच्या कपाळावर घाम जमा होतो. ती स्वतःशीच पुटपुटते, मी नाही करू शकत हे लग्न. मी तर प्रेग्नेंट आहे. हे बाळ माझं आणि अमितचं आहे. असं असताना मी लग्न दुसऱ्या मुलासोबत करणं चुकीचं आहे. ती पटापट अंगावरील नवरीचा पोशाख काढते. सर्व साज काढून ठेवते. ती एका जागेवर बसून काही वेळ ती मोनालिसाची वाट पाहत असते रूममध्ये. मोनालिसा रूममध्ये आली की मी तिला सांगून घराबाहेर पडेल. पण मोनालिसा लग्नाच्या गडबडीत असल्यामुळे पटकन मानसीच्या रूममध्ये येत नाही. मग मानसी मोनालिसासाठी चिठ्ठी लिहून घराबाहेर पडते. काही वेळानंतर मोनालिसा मानसीला लग्नासाठी लग्न मंडपात घेऊन जाण्यासाठी मानसीच्या रूममध्ये येते. ती पाहते तर मानसी कुठे असते रूममध्ये. बाथरूमचं दार उघडच असतं. तिथे पण नसते मानसी. मानसीने नवरीचा पोशाख काढून तिथेच बेडवर टाकलेला. सर्व दागदागिने काढून बेडवरती अस्ताव्यस्त फेकलेले. ते पाहून मोनालिसाला कापरं भरतं. मोनालिसा, मानसी कुठे आहेस तू बोलून रडू लागते. तेवढ्यात तिला टेबलवर कागदाच्या पेजवर काही ओळी लिहिलेल्या दिसतात. ती पटकन ते पेज हातात घेऊन वाचू लागते. मानसीने मोनालिसासाठी लिहिलेलं पत्र असतं ते. त्यात तिने लिहिलेलं असतं, दी मी हे लग्न नाही करू शकत. माझं दुसऱ्याच एका मुलावर प्रेम आहे. त्याचा अंश माझ्या पोटात वाढत आहे. आई बाबांना हे सांगण्याची माझी हिंमत नाही झाली कधी. माझ्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसेल त्यांना. प्लीज दी तू सांभाळून घे सगळं. दी तुझीच प्रिय मानसी. मोनालिसा पत्र वाचून रडत असते. मानसी काय केलंस तू हे? ती स्वतःशीच बोलते. एकदा तरी बोलून पाहायचं होतंस ना तू आमच्याशी. आई बाबांचा थोडाही विचार न करता कशी गेली तू घर सोडून. त्यांना मी कसं सांभाळू? त्यांना हा धक्का सहन होणार आहे का? मानसी खूप चुकली तू बेटा, खूप चुकली. कुठे कमी पडले होते आई बाबा तुझं लाड करण्यात, तुला हवं नको ते पुरवण्यात. तुला विचारतही होते ते तुझं लग्न ठरवताना. किती वेळेस विचारलं त्यांनी तुला, तुला कोणी मुलगा आवडतो का? तू का नाही सांगितलं तुला आवडतो त्या मुलाविषयी? का नाही बोलली तू आई बाबांना? मला तरी एकदा बोलायचं होतंस तू. तुझ्या मनात कोणीतरी आहे ते, तुला कोणीतरी आवडतं ते. आता कोणत्या तोंडाने सांगू मी आई बाबांना तू नाही येस रूममध्ये ते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.